अक्षय तृतीयेच्या निमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात आंबा महोत्सव साजरा करण्यात आलाय। आज बाप्पांची सकाळची आरती BU भंडारी ग्रुपचे सौ आणि श्री चंद्रवर्धन भंडारी, उल्हास घाटगे, डायमॅटिक लॉजिस्टिकचे प्रफुल्ल तेलेरा आणि चिवडेवाले रामचंद्र भगवानदास यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी गणपती बाप्पा समोर आंब्याचे सुंदर आरास करण्यात आली होती। 3.5 मूर्तांपैकी एक मूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि ह्या निमित्त भाऊरंगारी गणपती मंदिरात 250 डझन आंब्यांची सजावट करण्यात आलेली आहे। आज सकाळची आरती 8:30 वाजता झाली आणि BU भंडारी ग्रुपचे चंद्रवर्धन भंडारी व त्यांच्या सौ व आणखीन एक कपल घाटगे, सौ व श्री उल्हास घाटगे, रामचंद्र भगवानदास चिवडेवाले यांच्या हस्ते सकाळची आरती संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परंपरेने सर्वत्र 19 एप्रिल रोजी साजरी केली जाते। या निमित्ताने कोल्हापुरातील कसबा बावडा येथील कला शिक्षक आणि चित्रकार असलेल्या योगेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना चित्रकलेतून अभिवादन केले। शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग लहान आकारात अनेक शिंपल्यांवर चित्ररूपाने त्यांनी साकारलेत। ही सर्व चित्र ॲक्रेलिक कलर वापरून काढली असून ती काढण्यासाठी त्यांना 4 ते 5 तासांचा वेळ लागला। नमस्कार, मी चित्रकार योगेश जयवंत मोरे, कसबावाडा, कोल्हापूर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी वेगवेगळ्या शिंपल्यांवरती त्यांचे प्रसंग चित्रे काढण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही पाहू शकताय, आता ही जी चित्र आहेत ती मी ॲक्रेलिक या माध्यमात काढलेली आहेत आणि ही चित्रे काढण्यासाठी मला 4 ते 5 तास इतका वेळ लागलेला आहे। राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पंढरपूरसह सोलापूरला उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अशातच पंढरपुरात भाविकांची संख्या रोढावली आहे। सध्या भाविकांसाठी मंदिर परिसरात मंडप उभा करण्यात आलाय, तर अनवाणी भाविकांसाठी ग्रीन कार्पेट टाकण्यात आलंय। उन्हापासून भाविकांची काय नक्की व्यवस्था? सध्या काय उन्हाचा पारा टेम्परेचर वाढले असल्या कारणाने भाविकांची गर्दी कमी आहे। साधारणतः अर्ध्या तासात एक दर्शन होतंय आणि सगळ्याच व्यापाऱ्यांना वगैरे म्हणजे त्या उन्हाची जळ बसलेली आहे। जास्त प्रमाणात ऊन असल्या कारणाने भाविक जरा कमी आहेत आणि दर्शन 1 तासाच्या दर्शन होतंय। सगळ्या यात्रा म्हणजे व्यापाऱ्यांना उन्हाची जळच्यामुळे जरा थोडंसं झालेलं आहे। यात्रा धंदे वगैरे कमी आहेत, भाविक संख्या कमी आहे। सध्या भाविक एकदम म्हणजे 1 तासात दर्शन होतंय। 40% ते 50% भाविक येतात सध्या। सुट्ट्या वगैरे असून सुद्धा म्हणजे यात्रा गिऱ्हाईक कमीच आहे। म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियमाला काँग्रेसने विरोध केल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ऐतिहासिक क्रांती चौकात हे आंदोलन पार पडलं। शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। महिलांना हक्काचं आरक्षण देणाऱ्या या विधेयकात अडथळा आणून काँग्रेसने महिला विरोधी भूमिका घेतल्याची टीका यावेळी करण्यात आली। या निदर्शनांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्ता आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। खऱ्या अर्थानं दरवेळेला आपण महिलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी घटनेच्या माध्यमातून असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून असेल महिलांना प्रवाहात आणण्यासाठी आपण वारंवार काम करत असतो। पण खऱ्या अर्थाने महिलांना राजकारणात स्थान देण्यासाठी ज्यावेळेस 33% आरक्षणाचं विधेयक संसदेत मांडण्यात येतं त्यावेळेला काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून त्याला विरोध करण्याचं काम करतो, त्याच्या विरोधात मतदान करण्याचं काम करतो। त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे महिलांचा कुठेतरी केला गेलेला खूप मोठा अपमान आहे। म्हणजे स्वतःच्या घरातील महिलांना ते नेहमी पुढे करण्याचं काम करतात, पण सर्वसामान्य घटक असणाऱ्या, सर्वसामान्य समाजातून येणाऱ्या महिलांना कुठेतरी हा विरोध ज्या वेळेला केला जातो, त्यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावरती विरोधात मतदान केलं जातं। मला वाटतं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून कुठे ना कुठे सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हा काँग्रेसचा निषेध इथं करण्याचं ठरवलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून काँग्रेसला सुद्धा कळालं पाहिजे की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांना हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि महिला समाजाच्या प्रवाहात आल्या पाहिजे, याच्यासाठी हा निषेध सुरू आहे। तेजस्विनी केंद्रे, संभाजीनगर महिला आघाडी, जिल्हा समिती। काल महायुती सरकारने संसदेमध्ये नारी शक्ती विधेयक या ठिकाणी आणलं होतं आणि महिलांना राजकारणामध्ये स्थान देण्यासाठी 33% आरक्षण मिळावं अशा पद्धतीचं हे विधेयक होतं। परंतु या विधेयकाला महाविकास आघाडी, त्याला आपण म्हणता येईल काँग्रेसचे जे सगळे सहकारी पक्ष त्यांनी विरोध केला आणि हे विधेयक पारित होऊ शकलं नाही। खऱ्या अर्थाने मतदानाच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस महिलांच्या बाबतीत गोड गोड बोलायचं आणि ज्यावेळेस महिलांना खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान करता येईल
त्यांना राजकारणामध्ये पुढे आणता येईल, अशा वेळेस ते विधेयक पास होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या ठिकाणी काँग्रेसने घेतलेली आहे आणि निश्चित त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय. महिलांच्या सन्मानमध्ये शिवसेना या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि पूर्ण राज्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात आंदोलन हे शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ह्या कोणाचा नाही तर हा खऱ्या अर्थानं या देशातल्या सर्व महिलांचा अपमान या ठिकाणी काँग्रेस सरकारने काँग्रेसने केलेला आहे आणि निश्चितच त्याचे परिणाम त्यांना या ठिकाणी निवडणुकीत भोगावे लागतील. जो महिलांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय महिला शांत बसणार नाही आणि त्या महिलांच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभे आहोत. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आरक्षण काढून हा घाट घातला होता, तो आम्ही हाणून पाडला असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसने सुद्धा किती वेळेस या ठिकाणी घटना दुरुस्ती केली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं महिलांसाठी राजकारणामध्ये जागा निर्माण करून द्यायच्या असत्या त्यावेळेस त्या काही एखाद्या विशिष्ट धर्मासाठी नव्हत्या, त्याच्यामध्ये प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक समाजातल्या महिलांना स्थान मिळणार होतं आणि अशा वेळेस महिलांच्या फायद्यासाठी असणारं हे विधेयक त्यांनी पारित करून द्यायला पाहिजे होतं. राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख, छत्रपती. भिवंडी शहराला लागून असलेल्या नदी नाका परिसरातील डाईंग आणि सायझिंग युनिटला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात कच्चा कापड जळून खाक झालाय. डाईंग आणि सायझिंग युनिटच्या आजूबाजूला निवासी इमारती असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आगीचं कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास सुरू आहे. धुळे जिल्ह्यासाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात युनियन बँक शाखेत आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कर्ज दाखवल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली. बँक अधिकारी आणि खासगी एजंट यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या माहितीविनाच त्यांच्या सातबारा उतार्यावर कर्जाचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोप आहे. काही शेतकऱ्यांच्या नावावर ठिबक सिंचनासाठी लाखो रुपयांचं कर्ज परस्पर मंजूर झाल्याचंही समोर आलंय. तक्रारीनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होतोय. पीडित शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वसंत जत्रा साखळे, राहणार केतकपाडा. माझ्या नावावर सातबाऱ्यावर मी युनियन बँकेमध्ये गेलो होतो. तिथे मी पीक कर्ज काढायला कागदपत्र वगैरे दिले. त्यानंतर माझ्या नावे सातबाऱ्यावर 3 लाखाचा बोजा त्यांनी चढवला. त्यानंतर 1 वर्षांनी मला त्याने पैसे फक्त 2 लाख रुपये दिले. मागे आम्ही त्यांना सांगितलं, रावण्या केलं. त्यानंतर त्यांनी मला 2 लाख रुपये टाकले. त्यानंतर 15-20 दिवसांनी 75,000 रुपये त्यांनी मला अकाउंटमध्ये टाकले. त्यानंतर माझ्या नावे कृषीचं ठिबक सिंचन म्हणून 4 लाखाचे बोजा त्याने चढवला. त्यानंतर आम्हाला त्याने 1 रुपया पण दिला नाही आणि जे पाईप वगैरे आहेत फक्त 90 पाईप दिले आणि तुमचं सर्व 4 लाख रुपये दिले गेले असं ते सांगतात. काय नाव त्यांचं? अरुण काटे आणि पुराणिक दोन एजंट होते युनियन बँक मध्ये पिंपळनेरला. मी तक्रार केली होती तेव्हा लगेच साहेबांनी बोजा उतरवायला जे पत्र मला. यवतमाळ शहरातील अप्सरा टॉकीज मागील गोदाम पहेल परिसरात भीषण आग लागली. एका व्यापाऱ्याचं घर आणि गादी पिंजणालय पूर्णपणे जळून खाक झाले. कापूस आणि रुईसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केलंय. अग्निशमन दलाच्या 10 बंबाच्या सहाय्यानं तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. या दुर्घटनेत व्यापारी अब्दुल नसीर अब्दुल रऊफ यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या औचित्य साधून सेलू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले. या अंतर्गत सोमवारी 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील साई नाट्यगृहात प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांच्या हस्ते होणार आहे, तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष तसंच नगराध्यक्ष मिलिंद सावंत आणि अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केलंय.
आंध्र प्रदेशातील मेहबूबाबाद इथं 24 ते 28 एप्रिल दरम्यान होणाऱ्या शालेय राष्ट्रीय सेपक टकारा क्रीडा स्पर्धेत सेलू येथील नूतन विद्यालयाचा विद्यार्थी जितेश आनंद भिसे याची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली। इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या जितेशनं 14 वर्षाखालील गटात आपल्या खेळाच्या जोरावर ही निवड मिळवली। या स्पर्धेपूर्वी तो 19 ते 22 एप्रिल दरम्यान कोल्हापूर इथं होणाऱ्या शालेय राष्ट्रीय पूर्व प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे। जितेशनं यापूर्वी केरळ इथं झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय सेपक टकारा स्पर्धेत तसंच 2 राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता। त्याच्या या यशामागे प्रशिक्षक गणेश माळवे, प्रशांत नाईक आणि संजय भूमकर यांचं मार्गदर्शन लाभलंय। त्याच्या निवडीमुळे विद्यालयात आणि परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। खेड तालुक्यातील महाळुंगे येथील म्हाडा सिटी परिसरात सिग्मा कंपनीच्या 2 बसेसना अचानक आग लागून त्या पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बस सिग्मा कंपनीच्या आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र आगीमुळे दोन्ही बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पुढील तपास सुरू आहे। या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।